आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करत आहे, जिचं नाव आहे प्रभू येशूची शीर्षके, द टायटल्स ऑफ जीसस. आणि याच्यातला आजचा हा पहिला भाग आहे. आणि आजचा विषय आहे अद्भुत सल्लागार, द वंडरफुल काउन्सिलर. आता वैयक्तिकरित्या नाताळ समय हा लहानपणापासून आतापर्यंत मी देखील नेहमी वाट पाहत असतो. आणि लहानपणी वेगळा आनंद असतो, तरुणपणी वेगळा आनंद असतो. आणि दरवेळेस ज्यावेळेस प्रभू येशूची ओळख नव्हती, शास्त्राची जेवढी माहिती नव्हती, तेव्हापासून देखील काहीतरी आकर्षण, एक प्रकारचं वेगळं वातावरण नाताळ समयामध्ये असतं, नाही का? आपल्या मंडळीत, आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूच्या ठिकाणी, चर्चेसमध्ये आणि इतर देशांमध्ये सुद्धा. परंतु हे सर्व आणि संमिश्र प्रतिक्रिया असतात. एक वेगळा आनंद, एक उत्साह असतो. सर्वजण जसे काही ॲक्टिवेट झालेले असतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की जोपर्यंत माणसाचं तारण झालेलं नसतं, प्रभू येशूची ओळख नसते, तो आनंद, तो उत्साह फक्त एक त्या दिवसापुरता राहतो. आणि याचं नेहमी दुःख वाटायचं की आता परत 1 वर्षानंतर ख्रिसमस येणार आणि मग परत 1 वर्षभर वाट पहा. पण ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवून, ज्यावेळेस आपल्याला तो कोण आहे, तो आजही जिवंत आहे, आजही आपल्या बरोबर आहे, तो इमॅन्युएल आहे, याचा अनुभव येतो, त्यावेळेस त्याच्यानंतरचा नाताळ हा वेगळा असतो. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी किंवा माझ्यासाठी जगात आला हे कळल्यानंतर तो आनंद वेगळा असतो. तो फक्त काही वस्तूंमध्ये किंवा सणाच्या दिवसापुरता किंवा नातेवाईक मित्रमंडळींमध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमापुरता मर्यादित नसतो, तर तो एक स्वर्गीय असा आनंद असतो. आणि माझी अशी प्रार्थना आहे आणि विनंती आहे की जर तुम्हाला तो आनंद, परमेश्वराचा आनंद मिळाला नसेल, जसं त्या मेंढपाळांना देवदूतांनी सांगितलं की जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, तो एक नुसता आनंद नाही, तर तो मोठा आनंद आहे ना. आणि अनुभवल्यावरच तो कळतो. आणि तो सर्व लोकांसाठी आहे, फक्त आपल्यासाठीच नाही, ठराविक विशिष्ट जाती धर्माच्या लोकांसाठीच नाही आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला तो अनुभव येतो, त्यावेळेस ख्रिसमस सीझन किंवा नाताळ समय हा खऱ्या अर्थाने आशीर्वादित ठरतो. आणि म्हणून नाताळाचा खरा आनंद आणि खरे आशीर्वाद मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव येणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त नाताळाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे, कारण तो जर नसेल तर त्याच्याशिवाय नाताळ नाही. आणि दुर्दैवाने आपल्या समकालीन संस्कृतीतील अनेक लोकांसाठी नाताळ हा भौतिकवाद, व्यावसायिकता आणि स्वैराचाराशी जोडलेला आहे. आणि याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये आपल्यासाठी एक स्पष्ट इशारा देखील दिलेला आहे. तो आपण वाचू. गलतीकरास पत्राचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. आणि या ठिकाणी पाऊल गलतीकरांना असं लिहितो, कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्याला देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्याला आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. गलतीकरास पत्र 6 आणि वचन 8. तर पहा, आपले कृत्य, आपले शब्द, आपले विचार, आपण आपला वेळ कसा घालवतो, आपण आपले पैसे कसे खर्च करतो, हे सर्व काही पेरणी आहे. आपण पेरणी करत आहोत. आणि जे काही आपण पेरतो ते आपल्याला परत मिळत असतं, त्याची कापणी आपण करत असतो, असं शास्त्र सांगतं. आणि जर आपण देहासाठी किंवा दैहिक जीवनासाठी, भौतिक जीवनासाठी, स्वतःसाठी जर पेरणी केली, तर आपल्याला नैराश्य किंवा मनस्ताप ह्याची आपण कापणी करू. पण जर आपण देवाच्या आत्म्यामध्ये, आत्मिक गोष्टींसाठी जर पेरणी केली, जसं प्रार्थना, देवाचं वचन, त्याला जाणं, तर आपल्याला तसं पीक मिळेल की त्याचं प्रतिफळ आपल्याला मिळेल. आणि आपलं जीवन जसं प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे विपुल असं होईल, कारण तो जीवन देण्यासाठी आला नाही, विपुलतेने जीवन देण्यासाठी आला. आणि कशा प्रकारचं जीवन देण्यासाठी तो आला याचा अनुभव तेव्हा आपल्याला येऊ शकेल.
आता ह्या येणाऱ्या आजच्या आणि येणाऱ्या संदेशामध्ये हाच माझा उद्देश आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला नव्याने आपण जाणून घेणं. आणि म्हणूनच या संदेशाच्या सिरीजचं नाव द टायटल्स ऑफ जीसस किंवा प्रभू येशूची शीर्षके, त्याला कोणते नावं किंवा शीर्षक दिलं ते आपण पाहणार आहोत. आता आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की पवित्र शास्त्रामध्ये नावं किंवा शीर्षक हे त्याला नेहमी महत्त्व होतं. प्रत्येक नावाला त्या काळामध्ये महत्त्व होतं, कारण नावावरून त्या व्यक्तीचा गुण किंवा स्वभाव किंवा काहीतरी एक वैशिष्ट्य त्याच्यावरून त्याचं नाव ठेवलं जात असे. जसं मोशे म्हणजे पाण्यातून काढलेला आहे ना, योसेफ म्हणजे परमेश्वर अधिक करील. तर प्रत्येक नावाला अर्थ होता आणि त्याप्रमाणे तसंच प्रभू येशूचे जे शीर्षक किंवा नावं आहेत त्याला देखील अर्थ आहे. आणि ते जर आपल्याला कळलं तर आपल्याला ख्रिस्ताची अधिक चांगल्या प्रकारे खोल रीतीने ओळख होऊ शकेल, आपला विश्वास अधिक दृढ होईल आणि आपण आपल्या आत्मिक लेवलमध्ये वाढूया. आणि नावाबरोबर नावं हे महत्त्वाचे होते, शीर्षक महत्त्वाचे होते. आणि हे प्रभू येशूच्या बाबतीत सुद्धा जसे इतर लोकांचे नावं, अब्राहम पिता, पण अब्राहम जेव्हा नाव बदललं राष्ट्रांचा पिता. तर नावं हे देवाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि प्रभू येशूला जे नावं किंवा शीर्षक दिलेले ते देखील महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून ते जाणून घेणं देखील महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक शीर्षक प्रभू येशूविषयीचं त्याचं एक स्पेशल गुणधर्म, एक विशेष त्याचं वैशिष्ट्य प्रगट करतं. आणि पहिलं जे शीर्षक आहे ते आज आपण पाहणार आहोत. आणि म्हणून आपण जुन्या काळातलं यशायाचं पुस्तकाचा 9वा अध्याय आणि याचं 6वं वचन पाहूया. यशाया 9 आणि वचन 6 या ठिकाणी यशाया संदेष्टा असा लिहितो, कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे, आणि त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, आणि त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती किंवा शांतीचा राजा असे म्हणतील. यशाया 9 आणि वचन 6. आता ह्या भविष्यवाणीमध्ये किंवा ह्या वचनांमध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त बाळ म्हणून जन्मला, परंतु देवाने त्याला जगासाठी आणि आपल्यासाठी पुत्र म्हणून दिला. ज्यावेळेस त्याने बाळ म्हणून जन्म घेतला त्यावेळेस त्याची सुरुवात झाली नाही, कारण तो प्रारंभ व शेवट अल्फा व ओमेगा आहे. परंतु मनुष्य रूप धारण करून बाळ म्हणून तो जन्मला. तो सनातन काळापासून, अनादी काळापासून देव जो पुत्र आहे, देव आहे. तो देवाचा पुत्र म्हणून जन्मला नाही, ऐकून घ्या, तर तो बाळ म्हणून जन्मला मनुष्य रूपाने. आणि म्हणून हे समजलं महत्त्वाचं आहे, विशेष करून ह्या नाताळ समयामध्ये. आणि ह्या वचनामध्ये यशाया 9:6 मध्ये 4 टायटल्स किंवा 4 असे शीर्षक प्रभू येशूबद्दल दिलेले आपण वाचतो. आणि प्रत्येक टायटल, प्रत्येक शीर्षक हे महत्त्वाचं आहे. आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, आणि त्याला, आणि आता ऐका हे 4 शीर्षक कोणते? अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती किंवा शांतीचा राजा असे म्हणतील. आता जे टायटल किंवा जो विषय आज आपण घेतलेला आहे ते पहिलं शीर्षक, पहिलं टायटल आहे अद्भुत मंत्री. आता मंत्री या ठिकाणी अचूक शब्द आहे, एक्झॅक्ट शब्द आहे सल्लागार, काउन्सिलर, वंडरफुल काउन्सिलर. आणि याविषयीची भविष्यवाणी, आणखी एक भविष्यवाणी यशायाने केलेली, त्याच्यावरून हे स्पष्ट होईल. या वचनात काय सांगितलेलं आहे? यशायाचा पुस्तकाचा 11वा अध्याय आणि वचन 1 आणि 2. यशाया 11, 1 आणि 2 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ईशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल व त्याच्या मुळातून निघालेल्या शाखेला फळ येईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन व सामर्थ्याचा आत्मा
परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर येईल. यशया 11:1 आणि 2. आता नंतरच्या येणाऱ्या संदेशामध्ये मसीहा जे टायटल आहे प्रभू येशूचं, ज्याचा अर्थ आहे की अभिषेक असलेला किंवा अभिषिक्त, हे वचन यशया 11:2 त्या इस्रायलच्या मसीहाबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी ही आहे की ज्याच्यावर देवाचा आत्मा असेल, जो देवाच्या आत्म्याने परिपूर्ण असेल. आणि त्याचं जे वैशिष्ट्य किंवा त्याचं जे टायटल शीर्षक आहे पहिलं, ते म्हणजे तो अद्भुत सल्लागार असेल. आता हे वचन जर तुम्ही पाहिले यशया 11:1 आणि 2 मध्ये काही शब्द महत्त्वाचे आहेत, आणि ते शब्द म्हणजे सुज्ञान, मार्गदर्शन, सामर्थ्य आणि परमेश्वराचे ज्ञान. या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे की जो इस्रायलचा मसीहा असेल. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही की प्रभू येशूच्या जन्मापूर्वी तो कसा असेल हे सुद्धा सांगितलेलं होतं. म्हणजे अचानक दैवाने ठरवलेलं नाही. आता अद्भुत किंवा अद्भुत सल्लागार याच्याविषयी आपण थोडा वेळ विचार करूया. अद्भुत म्हणजे जे दिव्य, जे नॅचरल किंवा नैसर्गिक नाही, जे सुपर नॅचरल आहे, आश्चर्यकारक आहे, जे आपल्या बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडे आहे ते. आणि ह्याच्याबद्दल आपण काही घटकं पाहतो, काही गोष्टी पाहू. पहिली गोष्ट ही की प्रभू येशूचं जन्म घेणं किंवा जगात येणं हे अलौकिक पातळीवरील एक गोष्ट आहे. हे नैसर्गिकरित्या झालेलं नाही. हा देवाने ठरवलेला, देवाचा प्लॅन तो अंमलात आलेला आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी केवळ मानसशास्त्र किंवा मानवी समुपदेशनाच्या पलीकडच्या आहे, जरी ते किती उपयोगी असले तरी. दुसरी गोष्ट की ह्यामध्ये विवेक बुद्धीचा समावेश आहे, किंवा आपण विचार करणं किंवा पारख करणं, समजून घेणं हे गरजेचं आहे. प्रभू येशू प्रत्येक समस्या व प्रत्येक व्यक्तीच्या अगदी गाभापर्यंत पोहोचतो. तो अंतःकरण पारखणारा देव आहे. आणि तिसरी गोष्ट ही त्याच्या वैशिष्ट्यामध्ये की मार्गदर्शन किंवा गायडन्स, डायरेक्शन, त्यात दिशादर्शन समाविष्ट आहे. त्याच्याकडे उत्तर आहे. तो केवळ समस्याच पाहत नाही, तर त्याच्यावर तो उपाय सुचवतो. म्हणून त्याला अद्भुत आणि सल्लागार असं म्हटलेलं आहे. आता हे अधिक स्पष्टरित्या आपल्याला नव्या करारामध्ये आढळतं. 2 चित्र, 2 सीन आपण नव्या करारातले पाहू, आणि याच्यावरून स्पष्ट होईल की प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखर अद्भुत सल्लागार कसा आहे. पहिला शास्त्रभाग आहे की ज्यावेळेस त्याने त्याचे पहिले शिष्य निवडले, त्याचा वृत्तांत, आणि तो आपल्याला मत्तई 4 आणि वचन 18 ते 20 मध्ये आढळतो. मत्तई शुभवर्तमान 4 अध्याय आणि वचन 18 ते 20. आणि तिथं असं लिहिलेलं आहे, नंतर तो गालिलच्या सरोवराजवळून जात असता पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करीन. मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्या मागे चालू लागले. मत्तई 4:18 ते 20. आता इतरही लोक त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर होते, आणि हे देखील शिष्य त्या ठिकाणी जाळे धुत होते. परंतु ह्या इतर मासे धरणाऱ्या कोळ्यांपैकी प्रभू येशूने ह्या दोघांचीच निवड केली. ह्या दोघांकडे तो गेला आणि त्यांना सांगितले की माझ्या मागे या. आता हे 2 जे शिष्य होते हे काय फार शिकलेले नव्हते. ते काही याजकांचे मुलं किंवा ते काही नियमशास्त्राचे पंडित, तज्ज्ञ नव्हते, क्वालिफाईड नव्हते. ते सर्वसाधारण मासे धरणारे होते, सर्वसाधारण होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तो अद्भुत सल्लागार आहे, यांनी ह्या दोघांमध्ये असं काहीतरी पाहिलं, आणि
त्यांना तो काय करू शकतो हे त्याने ठरवलं. आणि म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही जर माझ्या मागे याल, तुम्ही जर तुमचं समर्पण मला कराल, तुम्ही जर माझं अनुकरण, माझे अनुयायी व्हाल, तर मी तुम्हाला माणसं धरणारे करेन. आता एक महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी जी समजली पाहिजे ती ही प्रभू येशूच्या आणि आपल्या नात्यात संबंधाबद्दल, की ज्यावेळेस आपण त्याच्याकडे येतो तेव्हा आपण कसं असतो हे एवढं महत्त्वाचं नाही, पण त्याच्याकडे वळल्यानंतर, त्याचे शिष्य झाल्यानंतर तो आपल्याला कोण करील, आपण कोण होऊ आणि काय करील हे महत्त्वाचं असतं. कारण तो अद्भुत सल्लागार आहे आणि आपलं पोटेन्शियल, आपल्यामध्ये काय क्षमता आहे, काय होऊ शकतं हे आपल्या स्वतःपेक्षा त्याला जास्त चांगलं माहीत आहे. पण जर आपण त्याचे अनुयायी झालो, शिष्य झालो, तर प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या दोघांची निवड केली आणि त्यांनी आज्ञापालन केलं, ते त्याचे अनुयायी झाले. आता दुसरा सीन आपल्याला मार्क शुभवर्तमानच्या 10व्या अध्यायात आढळतात, की तो श्रीमंत तरुण जो अत्यंत आवेशाने, आनंदाने प्रभू येशूकडे आला आणि निराश होऊन परत गेला. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय, मार्क 10:17-22 जरा ऐका. येशू प्रवासास निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करावे? येशू त्याला म्हणाला, तू मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणी एक उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेच. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर. येशूने त्याच्याकडे पाहिले, त्याच्यावर प्रीती केली व तो त्याला म्हणाला. त्याने म्हटलं की या सर्व आज्ञा मी लहानपणापासून पाळत आलेलो आहे. आणि मग प्रभू येशूने काय म्हटलं, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे असेल ते सर्व विक गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल, आणि मग चल माझ्या मागे ये. आणि हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती. मार्क 10:17-19. तर बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या अंतःकरणात, त्याचं अंतःकरण कसं होतं देवाविषयी, त्याचं किती समर्पण होतं हे त्याच्या अंतःकरणात पाहिलं. परमेश्वर अंतःकरण पारखणारा देव आहे. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये ती उणीव प्रभू येशूला दिसली, तरीही त्याने प्रीतीने त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं की तुला जे अडखळण आहे ही तुझी धनसंपत्ती आहे. त्याने सांगितलं की मी या सर्व आज्ञा पाळत आलेलो आहो. आता सर्व आज्ञा कोणी कधीही पाळू शकत नाही, म्हणूनच देवाने अर्पणा दिलेली होती. पण तो प्रभू येशूला सांगतो की या लहानपणापासून मी सर्व आज्ञा पाळत आलेलो आहे. आणि त्याच्यातली एक आज्ञा होती की आपल्या शेजाऱ्याच्या कोणत्या वस्तूचा लोभ धरू नको. आणि ह्या माणसाला लोभ होता, हा लोभी मनुष्य होता, पैशाचा, धन संपत्तीचा. ही उणीव त्याच्या लक्षात आली नाही, आणि तरी तो म्हणतो की मी सर्व आज्ञा लहानपणापासून पाळत आलेला. किती विशेष आहे ना का? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे प्रेमाने, प्रीतीने पाहिलं आणि सांगितलं की तुझ्यामध्ये एक गोष्टीची उणीव आहे, जे काय आहे तू गोरगरीब वाटून दे आणि माझ्या मागे ये. आणि त्याचं सर्वात मोठं अडखळण प्रभू येशू मागे येण्याचं त्याची संपत्तीवर असलेलं प्रेम. धन संपत्ती, धनाचा लोभ सर्व गोष्टीचं, सर्व वाईटाचं मूळ आहे. धन वाईट नाही, संपत्ती वाईट नाही, पण त्याचा मोह किंवा तिचा लोभ, आणि हा त्याचा वीक पॉईंट होता. येशूने पाहिले की त्याच्यामध्ये आणि देवाने त्या तरुणासाठी जे काही योजले होते, फक्त एकच अडथळा होता, आणि तो म्हणजे त्याची मालमत्ता. तो भौतिक गोष्टींनी बांधलेला होता. आता प्रभू येशूने दुसरं कोणाला हे नाही सांगितलं की तू आपली धन संपत्ती तू गोरगरिबाला देन माझ्या मागे. फक्त ह्या तरुणाला सांगितलेलं आहे, कारण याचा हा प्रॉब्लेम होता, याचं अडखळण हे होतं. आणि म्हणून
आज तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अडचण आहे, कोणती समस्या, कोणता प्रॉब्लेम आहे, तुमची काय गरज आहे? मी तुम्हाला सांगू इच्छितो या नाताळाला की प्रभू येशू ख्रिस्त जो बाळ म्हणून जन्मला, तो देवाने आपल्याला त्याचा पुत्र म्हणून दिलेला आहे. तो जरी बाळ म्हणून जन्मला तरी, आणि आज तो बाळ नाही तर देवपितेच्या उजवीकडे स्वर्गात सिंहासनारूढ आहे. तो एक दिवशी परत येणार आहे आणि तो अद्भुत सल्लागार आहे. त्याचं एक शीर्षक, एक नाव आहे. त्याला अद्भुत मंत्री किंवा अद्भुत सल्लागार म्हणतील. सल्ला प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असतो. आपण पंतप्रधान, राष्ट्रपतीपासून तर मंत्रिमंडळ किंवा दैनंदिन जीवनात सुद्धा आपण एक्सपर्ट ओपिनियन घेत असतो. तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक गोष्टीत सल्ला आवश्यक आहे. पण काही वेळेस ते सल्ले चांगले असतात, काही वेळेस ते सल्ले चुकीचे असतात आणि आपली फसवणूक होते. परंतु एक अद्भुत सल्लागार आहे की ज्याचा सल्ला कधी चुकत नाही, चुकणार नाही, आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याचा सल्ला घ्या, त्याचं मार्गदर्शन घ्या, आणि तो अद्भुत सल्लागार आहे. त्याला माहीत आहे जेव्हा आपण त्याच्याकडे आल्यानंतर की आपलं पोटेन्शियल, आपली क्षमता काय, आणि आपण जरी आज असले असो तरी आपण काय होऊ शकतो, कारण आपल्याला घडवणारा तो आहे. आणि म्हणून जर तुम्ही त्याच्याकडे वळलेले नसाल, त्याचे शिष्य झाले नसाल, तर आज तो तुम्हाला म्हणत आहे की माझ्या मागे ये, म्हणजे मी तुला माणसं धरणारे करेन. त्याच्याकडे या, त्याचा सल्ला घ्या. त्याचं ऑफिस 24 तास उघडं असतं. भिवू नका, त्यालाच तुमचं जीवन समर्पण करा, आणि मग तारणाचा आनंद आणि नाताळाचा खरा आनंद याचा तुम्हाला अनुभव या, आल्याशिवाय राहणार नाही. आज आपली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबू आणि ही मालिका सुरू राहील, आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण आणखी एक टायटल, आणखी एक शीर्षक त्या प्रभू येशूबद्दल पाहू. ते म्हणजे की त्याला शांतीचा अधिपती किंवा शांतीचा राजा म्हणतील, म्हणजे नेमकं काय हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.